ध्येयपूर्तीसाठी दिवस रात्र एक करणारे खरंच जर बघायला गेलं तर खूप कमी लोक आपल्याला या जगामध्ये आढळतात। पण मित्रांनो, महाराष्ट्र या गोष्टीसाठी अपवाद ठरतो। महाराष्ट्राचा इतिहास बघितला असता आपल्याला बघायला भेटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे काही वीर योद्धे होऊन गेलेत की ज्यांनी ध्येयपूर्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य दिलं होतं। नमस्कार मित्रांनो, मी अजय राऊत आणि आज आपण आलोय आपल्या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अप्रतिम शौर्याचा ग्वाही देणारा एक गड आपल्या पुण्याजवळ आहे, सिंहगड। त्या गडावर आज आपण आलोय मित्रांनो। पुणे शहरापासून नैऋत्य दिशेस 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा सिंहगड किल्ला। मित्रांनो, या सिंहगड किल्ल्याला भेट देण्या अगोदर आपण सर्वांनी या किल्ल्याची पार्श्वभूमी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना सिंहगड किल्ल्याचा इतिहास माहिती असणारच, पण तरीही त्या आपल्या ज्ञानात भर म्हणून किंवा मला जी माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सिंहगड किल्ल्याची पार्श्वभूमी सांगतो। 12 जून 1665ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये एक तह झाला होता। त्या तहांमुळे कोंढाण्यासह इतर 23 किल्ले मुघलांना देण्यात आले होते। मित्रांनो, हे 23 किल्ले मुघलांना दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून मुघलांकडे हा किल्ला गेल्यानंतर जवळजवळ 5 वर्ष या किल्ल्यावर मुघलांचं राज्य राहिलं। पण यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा बेचैन व्हायचे व हा किल्ला स्वराज्यामध्ये ह्या किल्ल्याला विशेष महत्त्व असल्यानं हा किल्ला परत कसा मिळवता येईल यामुळे शिवाजी महाराज ह्याच्यावरती खूप वेळा विचार करत असायचे। पुरंदर, राजगड, तुंग, तोरणा, लोहगड यांसह इतर परिसर असा खूप मोठा असा परिसर या किल्ल्यावरून आपल्याला बघता येतो। म्हणून या किल्ल्याला पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे। निसर्गाच्या कुशीत आणि अनेक प्रकारचे आक्रमण सहन करून उभा असलेला हा सिंहगड किल्ला। सिंहगड किल्ल्याला ट्रेकिंग करत जात असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवळ आणि मधूनच असलेली दगडी वाट मन हिरावून घेतल्याशिवाय राहत नाही।
कुठल्याही गडकिल्ल्यासाठी ट्रेकिंग करत असताना निसर्गाचा जो आनंद आपल्याला घेता येतो तो सहज पायऱ्या चढून घेता येत नाही. कधी कधी थोडा थकवा जाणवतो, पण निसर्गाची साथ असते आणि ढगांची सावली, वाऱ्याची थाप ह्या दोन गोष्टी ट्रेकसाठी साथ निर्माण करतात. तर मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपण बाईक घेऊन किंवा कार घेऊन डायरेक्ट किल्ल्यावर वरपर्यंत जाऊ शकतो. आणि दुसरा मार्ग आहे हा ट्रेकचा, जो आता आपण तुम्ही माझ्या मागं बघतायत. हा खालपासून वरपर्यंत हा ट्रेकिंगच्या माध्यमातून आपण जातोय. आणि ही एक वेगळीच मजा आहे. जर तुम्हाला सिंहगड किल्ल्याला भेट द्यायची तर नक्की तुम्ही ट्रेकिंग करूनच जा. फक्त ट्रेकिंगला येत असताना सुरक्षिततेची काळजी घेऊन या, कारण हा ट्रेक मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा हा ट्रेकचा रस्ता कसा आहे आणि त्यानंतर ठरवा की तुम्हाला कुठल्या कुठल्या सुरक्षितत्या सिक्युरिटीच्या इक्विपमेंट. सिंहगड चढत असताना आजूबाजूचं जे दृश्य आपल्याला बघायला मिळतं त्यामध्ये प्रामुख्यानं गडाच्या पायथ्याशी असलेलं गाव आणि आजूबाजूचा विखुरलेला सह्याद्री. सकाळचे थंड वारे, धुकट वारा आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं हे एक स्वप्न म्हणजे सिंहगड. पेरणे गावापासून सुरू होणारा हा ट्रेक तुलनेनं थोडा कठीण पण तितकाच सुंदर आहे. मातीच्या पायवाटा, झाडांचे सळसळ, पक्ष्यांचे आवाज, प्रत्येक पावलागणिक जणू निसर्गच आपलं स्वागत करत आहे असा भास आपल्याला नक्कीच होतो. हळूहळू श्वास वाढतो, पण मन मात्र अजून शांत, कारण इथली शांतता काही वेगळीच असते. ट्रेक करत असताना वाटेत दिसणारे छोटे छोटे धबधबे, हिरव्या दाट झाडीतून डोकावणारा सूर्य आणि मधूनच डोंगराच्या टोकावरून दिसणारे अनेक दृश्य, हे सगळं आपल्या आतल्या थकव्यालाही विसरायला लावतं. इथे प्रत्येक वळणाला एक कथा आहे आणि प्रत्येक पावलामागे एक इतिहास. सिंहगड हे केवळ एक किल्ला नाही, तर शौर्याचं, बलिदानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. तानाजी मालुसरेंनी प्राण गमवूनही हा किल्ला जिंकला आणि आज आपण त्यांच्या पायवाटेनं चालतोय, त्या मातीला स्पर्श करतोय. हीच गोष्ट खऱ्या अर्थानं अभिमानाजोगी आहे. आता तुम्ही बघताय की मी एका ठिकाणी बसलो आहे, म्हणजे खूप पाऊस चालू आहे आणि ट्रेक करत असताना पाऊस आल्यानंतर जो चिखल होतो त्या चिखलामध्ये पाय देखील स्लिप होतात. तर जेव्हा जेव्हा ट्रेकला याल चांगल्या क्वालिटीचे शूज यूज करा, जेणेकरून ट्रेकिंग करत असताना म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम्स असं होतंच की ज्या ठिकाणी आपण ट्रेकिंग करतो त्यावेळेला पाऊस येतो. जर तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये जात नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण पावसाळ्यामध्ये जाणार तर पावसाचाच जास्त आनंद ट्रेक करत असताना घेता येतो. सो ट्रेकिंगला येत असताना चांगल्या क्वालिटीचे शूज असणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून ज्यावेळेला आपण खड्या दगडात ज्यावेळेस ट्रेकमध्ये चढत असतो त्यावेळेला आपलं पाय स्लिप होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा इजा आपल्याला होणार नाही. मित्रांनो, आता आपण समुद्र सपाटीपासून सुमारे 2500 फुटापेक्षा उंच ठिकाणावरती येतो. इथे एक दुकान आहे, ते आजी कैऱ्या, काकड्या, पाणी वगैरे सगळ्यांसाठी उपलब्ध करून देतात. 30 वर्षाचा मी इथपर्यंत येताना थकून जातो. आजी रोज वर येतात आणि खाली पण जातात. आजी, तुमचं वय काय? 60च्या पुढे. 60 वय वर्ष, 60च्या पेक्षा जास्त आहे आजींचं, तरी रोज इथं चालत येतात, वापस चालत खाली जातात. खरंच प्रेरणा घेण्यासारखं आहे. मित्रांनो, घरात बसू नका, बाहेर या ट्रेकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेट द्या आणि मनसोक्त आनंद लुटा. मित्रांनो, या सिंहगडावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा आणि महाराजांनी नंतर या किल्ल्याचं नाव बदलून तानाजी मालुसरे
यांच्या बलिदानावर एक उद्गार व्यक्त केलं होतं, ते असं की गड आला पण सिंह गेला. म्हणून तानाजी मालुसरेंच्या या शौर्याच्या प्रतीकासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या कोंढाण्याचं नाव सिंहगड असं ठेवलं आणि तेव्हापासून या किल्ल्याला सिंहगड नावाने ओळखले जाऊ लागलं. प्रामुख्यानं या गडावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत, ज्याच्यात एक येतो कल्याण दरवाजा आणि दुसरा आहे पुणे दरवाजा. मित्रांनो, तिसरा दरवाजा नाही म्हणता येणार, पण तिसरी वाट किल्ल्यावर जाण्यासाठी एक आहे आणि ती एक खोल दऱ्याखोऱ्यांची वाट. म्हणजे आज आपण ट्रेक करत असताना आपल्याला कसा अनुभव येतो की कशा प्रकारे खडा चढ चढावा लागत असेल, तशी लोकांमध्ये तानाजी मालुसरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या मावळ्यांनी तिसरा रस्ता निवडला होता, जो की आहे पूर्णपणे खडा चढ, ज्याच्यावरती आहे की बघताना भीती वाटते. प्रत्यक्षात चढणं किती अवघड आहे याची आपण कल्पना करू शकतो. मित्रांनो, पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 23 किल्ले दिले होते मुघलांना, त्यात हा कोंढाणा देखील होता. आणि हा कोंढाणा परत स्वराज्यात घेण्यासाठी 1670मध्ये तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी गेले व त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली की हा किल्ला परत एकदा स्वराज्यामध्ये घ्यावा असा विचार आहे. आणि तानाजी मालुसरेंनी ते म्हटले की आधी लग्न कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं. आणि मग त्यांनी अगोदर कोंढाण्याची मोहीम फत्ते करण्यासाठी, किल्ला जिंकून स्वराज्यात घेण्यासाठी मोहीम उभारली. किल्ला मुघलांच्या ताब्यात असताना उदयबान राठोड नावाचा किल्लेदार या किल्ल्यामध्ये होता आणि सिद्धी हिलाल नावाचा त्याचा सेनापती देखील या किल्ल्यावरती असायचा. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे व उदयबान राठोड यांच्यात या किल्ल्यावर भीषण युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, पण त्यांनी हा गड राखला, हा गड जिंकला आणि हा परत एकदा हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला कोंढाणा परत एकदा. मित्रांनो, जेव्हा हा ट्रेक आपण इथपर्यंत चढून वर येतो, आता आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात, हा किल्ला इथं जवळच आला आहे. जसा जसा किल्ला जवळ येतोय तसं तसं अजून म्हणजे मला खूप म्हणजे तीव्र पटापट वर जायची इच्छा होते, पण खडा ट्रेक असल्यामुळं थोडासा उशीर लागतो आहे. आता आपण इथून बघू शकतो की हे पूर्ण ढग खाली आलेले आपल्याला दिसतात आहेत. आपण तिथेही जाणार आहेत, थोडासा वेळ लागेल, पण जेव्हा वर येतो मित्रांनो आपण इतक्या उंचीवर आल्यानंतर हवा खूप जास्त जोरात सुटलेली असते, त्याच्यामुळं हवेपासून जरा थोडंसं स्वतःची काळजी घेऊन वर यायला पाहिजे. तसंच ह्या खडा चढावरती हे जे दगड आहेत, म्हणजे आता हा तर खडक आहे पण बऱ्याच ठिकाणी दगड आहेत आणि खडा चढ चढून जावं लागतो, त्यावेळेला दगड सटकून खाली पडण्याची भीती असते, ती पण आपण काळजी घेतली पाहिजे. तर आता जाऊ आपण किल्ल्यावर आणि जवळ गेल्यानंतर अजून एक व्ह्यू मी तुम्हाला दाखवेल, तो देखील खूप सुंदर असेल आणि असणारच आहे, कारण इथूनच खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी मला बघायला मिळतं आहे. मित्रांनो, आता खूप जवळ आलो आहेत आपण गडापासून, पण आता आपण पूर्णपणे ढगांमध्ये आल्यासारखं म्हणू शकतो, कारण आजूबाजूचं पण 15-20 फुटाच्या वरचं दिसत नाही. मित्रांनो, ज्यावेळेला आपण सगळ्यात वरच्या बाजूला येतो, माथ्याकडच्या बाजूला जाताना, तेव्हा इथले जे दगड आहेत हे थोडे सरकू शकतात. तिथून चालताना व्यवस्थित काळजीपूर्वक चाला. आजूबाजूला बघायचं म्हटलं तर मित्रांनो 10-15 फुटाच्या वर पुढचं काही दिसत नाही. आता मला हे पण समजत नाही की किल्ला अजून किती दूर आहे, किती वरती बाकी आहे. पूर्ण असा खडा चढ आहे, पण ट्रेक करताना खूप मजा येते मित्रांनो. तुम्ही देखील हा आनंद नक्की घ्या.
मित्रांनो फायनली ट्रेक संपून आपण गडाच्या अशा ठिकाणावर आलो की आता इथून पायऱ्या चालू होतात। आता हा जवळजवळ समुद्र सपाटीपासून 4200 फुटांपर्यंतचा हा ट्रेक, अतिशय खडा ट्रेक आणि खूप छान पद्धतीने आपण ट्रेक संपवून इथपर्यंत येऊन पोचलो आहे आणि आता आपण गडाकडे जाऊयात। ट्रेक चढून वर आल्यानंतर पाठीमाग आपल्याला दिसतोय हा पुणे दरवाजा सर्वात अगोदर आपल्याला लागतो। इथून एका पाठोपाठ 3 दरवाजे आहेत। या दरवाजाला डोंजे दरवाजा देखील म्हणतात। तर आपण आतमध्ये जाऊ आणि पुढचे देखील 3 दरवाजे बघू। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, अरे अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। पुणे दरवाजातून आत आल्यानंतर जर एखाद्या कुठल्याही कडेबंदीवरून खाली जर बघायचं म्हटलं तर असं वाटतं नक्की की सर्व ढग खाली आहेत आणि आपण ढगांच्या वरती आहे की काय, असं नक्कीच आपल्याला भास या ठिकाणी आल्यावर होतो। आता आपण पुढे देखील जाऊ आणि किल्ल्यावरच्या जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मी जास्तीत जास्त करून तुम्हाला दाखवणार। हवा खूप जास्त आहे मित्रांनो आणि शेवटच्या चढाईत दम लागतो, पण जेव्हा शिखरावर पोहोचतो तेव्हा मनात एक वेगळीच समाधानाची लहर उसळते। डोंगराच्या टोकावरून पाहिलेली पाण्याची तळी, दूरवर दिसणारी सह्याद्रीची रांग, हे दृश्य खरंच शब्दात सांगणं शक्य नाही। हा ट्रेक फक्त एक शारीरिक ट्रेक नसून तो आत्मिक अनुभव आहे। सिंहगड ट्रेक म्हणजे स्वतःला ओळखण्याचा, आपली मराठी माती अनुभवण्याचा आणि निसर्गाशी नातं जोडण्याचा एक प्रवास आहे। एका छोट्याशा व्हिडिओमध्ये संपूर्ण सिंहगडाला एक्सप्लोअर करणं ही एक अशक्य गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ आता खूप मोठा झाला असल्याकारणानं या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण किल्ल्यावरच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी, जसं की नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ज्या ठिकाणी देह ठेवला ती जागा, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी यांसारखे अनेक विशेष स्थळं या किल्ल्यावरती आहेत, त्या सर्व स्थळांसाठी आपण पार्ट 2 हा व्हिडिओ बनवत आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व मी घेऊन येत असलेल्या अशाच नवनवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।